एक मोठी बातमी सांगलीतून। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। 24 तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। चांदोली धरण आता 82% इतकं भरलंय, तर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। स्थानिक प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याची वाढ होत आहे। आता आपण सांगलीच्या कृष्णा नदी पात्रावरती आहोत आणि आपण पाहू शकता की हे कृष्णेचं पात्र आहे, हे नदी बाहेर या ठिकाणी पडलेल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। गेल्या 2-3 दिवस झाले या ठिकाणी कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ होत आहे। मात्र आज काल संध्याकाळपासून ते आज सकाळपर्यंत कृष्णेची पातळी 27 वरच आहे आणि कुठंतरी पाणी स्थिर असल्याचं या ठिकाणी दिसत आहे। वारणा धरणातून आज 11 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे वारणा नदीपात्रामध्ये आणखी या ठिकाणी पाणी वाढणार असल्याची दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।